बघवलं नाही। रागाच्या भरात ह्याने त्याच्या डोक्यात कुंडी घातली। त्याच्यामुळे माझ्या मित्राला ब्रेन हॅमरेज झाला आणि काही दिवसातच तो कायमचा या जगातून निघून गेला। मधुरा, सनी गेला। कोणीच आहे हा माणूस? त्याने त्या ललिताचा, विश्वाच्या आईचा पण खून केलाय। यानेच केलाय। कोणीच आहे हा? काय बोललात तुम्ही? काहीतरी बोललात ना आता? काय? काही नाही, काय मी ऐकलं। तुम्ही आता काहीतरी बोललात जयंत विषयी। बाहेर या, बाहेर चला। वेडीज काय कोर्ट चालू आहे, असं कसं मध्ये जायचं? मी सांगते ना बाहेर चला। चलो बाहेर चल। हो। जज साहेब, या माणसाने तर माझ्या आजीचा जीव घेण्याचाही प्रयत्न केला। एवढंच नाही, माझ्या बहिणीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात येऊन ह्याने जो तमाशा घातला ना, त्याच्यामुळे माझी भावना ताई मरणाच्या दारात होती। आणि म्हणूनच मी ह्याचा तो धमकीचा मेसेज ऐकला आणि ठरवलं की आता काय वाटेल ते झालं तरी मी याला माझ्या घरातल्यांच्या जीवाशी खेळू देणार नाही। मी ह्याला कायमचं जेलमध्ये टाकणार। आणि म्हणून मी विश्वाला पोलिसांकडे पाठवलं आणि या नीच माणसाला भेटायला गेले। या इकडे। काय इकडे या आधी। बघतायत लोक। बघू दे। मला सांगा, आत काय बोलत होतात तुम्ही? काय बोलत होतो? काय नाही। हो, काही कसं नाही, मी ऐकलंय। गप गुमान सांगा, आत काहीतरी बोलत होतात तुम्ही। जयंतने कुणाला मारलंय? काय बोलतेस तू? मला काय माहित नाही। मी काय नाही। कसं माहिती नाही? मी ऐकले तुम्ही बोलत होतात ते। आणि माझा अंत बघू नका। हे बघा, आजवर तुमचा खूप खोटेपणा सहन केलाय मी। आता प्रश्न जानूच्या आयुष्याचा आहे। खरं काय ते सांगावंच लागेल तुम्हाला। खरं काय ते सांगावं लागेल? हो। तुमचा विश्वास बसणार आहे? मी सांगितल्यावर आतमध्ये काय सांगितलं जानूने? की जयंतने अनेक माणसांना जीवे मारले। खरंय, पण अजून एका व्यक्तीला जयंतने जीवे मारले जे कोणालाच माहित नाहीये। हो, मग ती व्यक्ती कोण आहे हेच तुम्हाला विचारते मी। आणि तुम्हाला कसं माहिती? ललिता देशमुख, विश्वाची आई, आपली मामी। तिला पण जयंतनेच मारलंय। आणि हे तुम्हाला कसं माहिती? कसं माहिती? एवढी मोठी गोष्ट तुम्हाला माहिती होती, मग तुम्ही कुणालाच का काही सांगितलं नाही? मला ना कधी कधी प्रश्नच पडतो, देवाने तुम्हाला मन दिलंय की नाही? मन दिलंय की नाही? अगं, कित्येकदा मी कानी कपाळी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत होता। आणि का सांगायचं मी हे सगळं? माझा काय फायदा त्यात? आणि तसंही जयंतने मला हे कोणालाही न सांगण्यासाठी पैसे दिले होते, म्हणून मी गप्प राहिलो। काय चुकलं माझं? हे बोलताना काहीच वाटत नाहीये तुम्हाला? आणि आता नात्यांचा पण व्यवहार करणार आहात का तुम्ही? वीणा, तू इथे माझ्यावर आवाज चढवू नको, कळलं ना? तुम्ही पण आवाज खाली करून आत्ताच्या आत्ता कोर्टात यायचं आणि जयंत विरोधात साक्ष द्यायची। का? जयंत कानेटकरने केलेल्या पापकृत्यांपैकी एका पापकृत्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे। ललिता देशमुख यांचा जो गाडे पाटलांच्या घरी महाशिवरात्रीच्या दिवशी अपघाती मृत्यू झाला, तो मृत्यू अपघाती नसून या जयंत कानेटकरने त्यांचा खून केला होता। हा खूप गंभीर आरोप आहे संतोष दळवी। काय पुरावा आहे तुमच्याकडे?
जजसाहेब, पुरावा नाहीये, पण महाशिवरात्रीच्या दिवशी मी माझ्या आईचा खून केला तू, माझ्या आईचा खून केला तू, तुला सोडणार नाही. विश्व मला काय करतोस तू? सोड विश्वा, वेडेपणा नको रे करू, सोड त्याला. विश्व, प्लीज ऐक ना रे. मागे हो तू. विश्वा, जयंत, तुला मी सोडणार नाही. हो विश्वा देशमुख, अहो काय करता तुम्ही? थांबा थांबा. विश्वा सोड त्याला. जीव घेतलास माझ्या आईचं, नाही सोडणार मी तुला. जयंत, नाही सोडणार. नाही सोडणार तुला. विश्वा देशमुख, हे न्यायालय आहे, ही गुंडागर्दी करण्याची जागा नाहीये. मिस्टर विश्वा देशमुख, तुम्हाला कल्पना तरी आहे का तुम्ही जे हे हिंसक कृत्य केलंय त्याची काय शिक्षा होऊ शकते? द्या शिक्षा, द्या जजसाहेब, द्या शिक्षा मला. ज्या माणसाने माझ्या आईला मारलं